नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. तर आजचा ब्लॉग बनवायचा असं नियोजन आहे की आमच्या दाजीनं आज मनाव घेतलंय आम्हाला पार्टी द्यायचं. तर कोणता दाजी तो पण दाखवतो तुम्हाला. पुरींच्या मागे हो आमचा कांदाजी पुरींच्या मागे जायचं. सगळ्यात खूप लाडका कांदाजी आमचा. मी दिसतो, मला काय फरक पडत ना, मला लाईटीची गरज नाही. आणि ती गोऱ्या माणसाला लाईटीची गरज असते, आम्हाला नाही गरज. उजेड दिसतो. आम्ही दिसतो, आम्ही अंतरात जरी उभं केलं तरी दिसणार. दाजी गोऱ्या माणसाला अंधारात उभं करा. जाऊ त्याला लाईटच लागणार. दाजी गंधाता अरे कसला उजेड दिसतोय. उजेड झालंय का दिसतोय. तुझं? नाही जेवलाय का तू? नाही निघ जेवा, चल. आजचा ब्लॉग बनवायचा असं नियोजन होतं की दाजी आम्हाला जेवायला सांगणार होता, पण दाजी आम्हाला आज 2-2 हजार घेतले तर बैलावाल्यांच्याकडून ती द्या. द्या. म्हणजे व्यवस्थित दिसलं पाहिजे. दाजींचं म्हणणं असं आहे की आम्ही बैलगाड्या अड्ड्यावर जातो की जणू काय आम्ही पैशाची लादी जाणतो तिथून करून. लादे जाणतोय म्हणून तर जाताय. आणि बरं दाजी तिचं आम्ही नाही रडत, घेतलं तर घेतलंच म्हणावं. दाजी मी काय म्हणतोय ऐका की दाजी, तुम्ही घेतलंय माचीच माहिती खालच्या वेळेला आग लावणार आहे तुम्ही. बापू दादा तुला मी घेतो व्हिडिओ मध्ये, फक्त सावध झोप. हे गणेश ड्रायव्हर, हे सुट्टी मेकर गणेश. तर आपल्या कांद्याची आज जेवाय नेणार आहे का? नेणार आहेत ड्रायव्हर तुम्ही सांगा की. नेणार आहेत तर चला. नेणार ना, सांगा तिथे कशी झाला की वाईट? काय ना का नेणार कधी सांगा की. मोबाईल पडेल झटपट. नाही पडत झालं का? तुमचं झालं असलं तर जावा. आम्हाला भुका लागले तर आम्ही सकाळी जेवूया. आम्ही काय वडापावून बेळ खाऊन काय फुगलो नाही. घरी अंडे परत 4-4. बर तुम्ही कुठल्या अड्ड्यावर आम्हाला गेल्यावर नक्की जेव्हा सांगणार ते सांगा. म्हणजे आता तर म्हणलं कुठलं खटावच्या अड्ड्यावर गेल्यावर तुम्हाला जेव्हा सांगतो. ऐका 14 तारखेला गेल्यानंतर जेव्हा सांगणार कधी आम्ही जाणार बी नाही आणि येणार बी नाही. अहो तुमची लुना दिसणार आम्हाला तिथं. त्यांना कोण बोलवत पण ही जर 14 तारखेला आलं तिथं मैदानात तर ह्यांनी जेव्हा सांगायला लागेल. इथं बघा, इकडे बघून. मी जर 14 तारखेला आलो ना, मी खरंच जेव्हा सांगणार. रेकॉर्डिंग झाले. नाही आलो तर ते 13 तारखेला अर्पळ. 13 तारखेला अर्पण. 13 तारखेला येणार का 13 नाही तारखेला मी सांगतो ना, कुणी काही म्हणू द्या. तर ते 13 तारखेला नुसतं आपण म्हणायचं अर्पळ. 13 तारखेला अर्पळची गाडी हाणून 14 तारखेला दाजी 14 तारखेला जाणार आहे. आहे का? जाणार. घे. पण आता काय म्हणला? गेले 4. हाय, या. पण तू काय म्हणला? एका पायरीच्या मागे 1 लाख. आणि हा व्हिडिओ उद्या सकाळी युट्यूबला दिसेल. मैदान 50,000चं आणि एका मैदानाला 1 लाख. मैदान फक्त 50,000. तर मित्रांनो ब्लॉग बनवायचा फक्त विशेष कारण आहे का, फक्त दाजी आम्हाला पार्टी कधी देणार आहे आणि हा ब्लॉग पडणार तर पकडणार. शेडमध्ये गेलं. कुठल्या? खालच्या. ही या शेड मध्ये जाऊ की आपण. खालच्या जाणाच्या. तिथं कुठे आणावं लागतं ते. तिथं ऑलरेडी नाही ना तिथं. ऑलरेडी तसं तिथं नाही ना. तीच की. आलाय खाऊन, त्याला आल्या भुका लागले असतील, पडला असेल तेव्हा मारला असेल आणि आता फोन लावल्यामुळे झोपत उठून आला असेल. तू किती घेतलंय ते सांगतोय मला. तू काय घेतलं तू? साधं ते बाटली तुला घेतलीस. त्याचं काय म्हणणं आहे, तुम्ही गाड्या हाणता, तुम्ही 2,000 कमावताय, ही सुट्टी मेकर आहेत, हे 2,000 कमावतोय आणि वरनं पार्टी मी का द्यायची असं म्हणणं आहे. पण घरच्या गाडीत घरच्या आम्ही पैसे घेत नाही गाडी मारायला. तुम्हाला काय माहिती दाजी? मला नको तोंड काढायला. कोण कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते मला सगळं माहिती. तर दाजीचं म्हणणं आहे, बुडा आहे. सगळं आम्हाला माहित असतं, फक्त आम्ही काय म्हणतो, झाकली ती बरी आहे. उघडायचं कधी? उघडायचं नाही, उघडलं की वाटलं. माचीस घेतलंयच की आज उघडायला. उघडायचं नाहीच, डायरेक्ट. तसं बी पाकिस्तानवर हल्ला चालूच आहे इंडियाकडून. तुम्ही आपल्या इकडंच हल्ला करा.
नाही बॉम्ब बिम पडला तर तुम्ही मारचाल आम्ही नाही मारत. का आरपळ. पाठवले जाणार आरपळला जाणार आहेत का आम्ही बाहेर काढून ठेवलं भुयार नाही काढून तुम्ही काय करणार तुमचं नाही नाही ऐक की हा. ह्यांना वरनं बातमी येणार आहे हं. की आज इथं बॉम्ब पडणार त्यामुळे ही काय करणार आरपळ आरपळ Direct. आरपळ मध्ये खालची गुहा आहे ना हा तिथं गुहा आहे खांदे गुप्त गो डायरेक्ट आदर घे लोणार डायरेक्ट इथनं निघते ती तिथं शिरते आणि तिथनं निघते ती डायरेक्ट जाणार कॅनेलच्या बोगद्यात जाऊन बसणार आहात. आई, आई. बॉम्ब पडेल त्या time. मग कॅनेलचा बोगदा बाहेरच येणार नाही तुम्ही त्यातून कॅनेलचा बोगदा मुजन कधी त्याचा भरोसा नाही बॉम्ब पडल्यावर पण युद्ध थांबले दाजी आता नाही ते त्यांचा युद्धाचा त्यांचा नाही संबंध का हा? हा मला बी माहिती थांबलोय दाजी लय व्हायचं लांब तुम्ही तुम्हाला दिसत कसं ना माहिती आहे? निहार सांगा निहार बरं. दिसत ना तुम्ही कसं सांगा बोला तुम्हाला तुम्हाला कसं काय सगळी माहिती? बातमी असते तुम्हाला कसं काय माहिती सगळं? विचार की आम्ही नीट. पडलो दाजी TV. दाजी तुम्ही फेमस होणार उद्याच्याला हो. सकाळ 8 वाजता अरे आत्ता टाक नाही या, या. उद्या सकाळ 8 वाजता मला त्याचा काय फरक पडतो उद्या सकाळ 8 वाजता तुम्ही आदरकीत फेमस मला एवढं तर माहिती अरे आहे आदरकी फेमस नाही मला आदरकीच्या बाहेर गाडी नाही. बसून पाहिजे मी किती फेमस आहे बघ त्या गाडीवर बसून बाहेर घेता का आदरकी काय त्या गाडीवर बसून बाहेर घेता का म्हणून तुम्ही आहे नाही तर नाही अरे आम्ही आहे म्हणून आदरकी आहे. म्हणजे आपण असंच आहे ओके तर इथं आम्ही 4 जाधव आहे एकटाच पाटोळे पण एकटाच नडतो या बघा की आता आदरकीनं म्हणून आपलं भाऊ कसं ब्लॉक तरी चालू या सांभाळून घेतलंय म्हणून आपलं कधीतरी दिवस काढले हो बापू दादाला ते घेतला आज ब्लॉग मध्ये हे बघा आपले टोचण्याचा सुंदर त्यांचा काय बोलायचं नाही सुभाष तात्या मांगडे यांचे हे ती बॉस बैलाचे सुंदरचे हे ती दाजे साखर सनी driver. ब्लॉग मध्ये आणि- जेव्हा कधी सांगणार तेवढं सांगा अरे तू सुद्धा ते ऐका सगळं की- खाऊन आला चिल ते साखर हे ती सनी ड्रायव्हर सरी नाही. ए, माचीस अरे आताच नको आग लाव राहिलेले पेटवा दररोजकर पाटोळे हा दररोजचे पाटोळे लक्षाचे मालक सरोज दररोजचे पाट्याळे ते हा दररोजचे पाटोळे दरवाजा पट्ट्या तर मित्रांनो दाजी तर गेलेले आहेत पण सकाळ 8 वाजता व्हिडिओ पडेल तुम्ही नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या आवडत्या सचिनला मागडे तात्या या इकडे